त्यांच्या उपोषणाच्या ज्या काही मागण्या होत्या निविदा काढण्याबाबतच्या आम्ही शासनाला वेळोवेळी पाठपुरावा करतो आम्ही आणि लगेच आम्ही या 15 दिवसामध्ये यांना कधी टेंडर निघेल याची माहिती देतो आम्ही आणि त्याप्रमाणे यांचं जेव्हा टेंडर निघेल यांनी टेंडर भरण्याबाबत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. हा टेंडरच्या अटी शर्ती सर्व गोष्टी त्यांना त्या डॉक्युमेंटमध्ये देण्यात येतील आणि त्या पद्धतीनं माझी विनंती आहे किंवा सगळ्या माझ्या भगिनींना यांनी निविदा भराव्यात आणि निविदेची अटी शर्ती पूर्ण झाल्यास आपण यांना नक्कीच आपण त्यांच्या मागणीनुसार यांना अंगणवाडीचं काम आपण देऊ आपण. तर म्हणजे हे सगळं एकच मागणीसाठी बसलेलं आहे. सर्व मागण्या आपण निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यास आपण नक्की मागच्या टेंडरमध्ये अर्ज प्राप्त झाले नव्हते त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण त्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये अर्ज मागून घेऊ. त्या पस्तीच्या नवीन अंगणवाड्या नवीन निविदा मागवणार आहोत. त्यामध्ये परत त्यांचा सहभाग आपण राज्य करण्यासाठी विनंती करतो. 8 तारखेला जे आमरण उपोषण आम्ही सुरू केलं होतं अंगणवाड्यांना ताजा गरम आहार देण्यासाठी आज आमच्या अधिकारी जे वाघमारे सर आहेत त्यांनी आम्हाला पुढं काम करणं आमचं काम लवकरात लवकर मुंबईहून करून आणू आणि तुम्हाला तुमच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आज आमरण उपोषण सोडत आहोत. पोलीस स्टेशनचे PI कासले साहेबांना आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आमचं खूप मोठं आमरण उपोषण इतका मोठा मुद्दा होता आमचा कासलेकर साहेबांनी आमचं मिटवलं आणि वाघमारे साहेबांना पण त्यांनी सांगितलं की या महिलांना मार्गदर्शन करा तुम्ही जेवढं तुमच्या हातात आहे ते तुम्ही करू शकता इथं म्हणून असं आम्हाला आश्वासन दिले आणि वाघमारे साहेबांनी आम्हाला जे रिक्त 35 अंगणवाड्या उर्वरित आहेत त्याचे निविदा काढून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची. मला पण कासले साहेबांनी जी आम्हाला हेल्प करून जी आमची मदत केली आणि वाघमारे साहेबांनी आमचे प्रश्न सोडवले त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे आभारी आहे. एकच म्हणणं आहे वाघमारे सरांना की ज्या 35 अंगणवाड्या उर्वरित राहिलेल्या आहेत त्यातलेच त्यांनी आम्हाला अंगणवाड्या द्याव्यात आणि निविदाचा विचार न करता त्यातलेच ताबडतोब निर्णय घेऊन द्यावा.